कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या, अजूनही झोपले दुःख। ह्यांना जर कोणी काही बोललं नाही दिवसभर असे झोपून राहतील। वेदा, वेदा चल उठ। अथर्व उठा लवकर। सूर्य एवढा आलाय डोक्यावर तरी ह्यांचे काही डोळे उघडत नाही। वेदा 1 2 3 चला उठा। आई घाबरली आई घाबरली। खरंच घाबरले ना मी। तेच करायचं होतं हो ना, तेच करायचं होतं आम्हाला। चला उठा आता लवकर। अगं काय गाय, किती मस्त झोपतो होतो आम्ही, का उठवलंस तू आम्हाला? मग काय दिवसभर झोपून राहणार आहेस का वेदा? हो, मी बाबाच्या पाठीवर दिवसभर झोपू शकते। हो, आणि मी पण ना वेदाला माझ्या पाठीवर घेऊन दिवसभर झोपू शकतो। चल गो, आणि डू नॉट डिस्टर्ब। चल काय चाललंय? ए नाही 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 वेदा चल उठ। माझ्या वेदाला हात लावायचं नाही असं। अच्छा मग तुम्ही उठा, चला आवरायचं। आई, माझ्या बाबाला पण हात नाही लावायचं असं। हा, समजलं का? ठीक आहे, राहा असं झोपून, मला काही फरक। कुठे कुठे चालली? बस नाही तर बस ना। काय बस ना अथर्व? वेदा शाळेत नाही जायचंय तुला? आणि अथर्व तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय? नाही जायचंय, सिंपल। नाही जायचं। अच्छा ठीक आहे, तुमच्या दोघांची एक टीम आहे ना? एक टीम आहेच की, मग तुला माहित नाही का? 1 टीम। ओके, मग आता मी माझ्या टीम मेंबरला बोलवणार आहे। बडी हाय बडी। बडी, हे दोघं ना मला खूप त्रास देत आहेत, माझं काहीच ऐकत नाही। हे बडी, खोटं बोलतीये तुझी आई? हे अंबिका, खोटं बोलायचं नाही असं। बडी, आम्ही काही नाही त्रास बडी, देत मी नाहीये खोटं तुला। बोलत नाहीये। बडी, नाही, आणि आता नाही। तूच बघ काय करायचं। बडी अटॅक केलं। चल 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 चल। वेदा सावकार। काय गुड मॉर्निंग। अथर्व काय करताय? अथर्व प्यार। बाय द वे, वेदाच काल म्हणत होती की तिला आणि बडीला एक लहान भाऊ हवाय। काय? खरंच खरंच बोलतो। 1 मिनिट थांब वेदा, तुला कळेल मी खोटं बोलत नाही। थांब वेदा। आई, तू माझ्या बाबाला हात लावू नको, हो, का? कारण की तो फक्त माझा आहे। ए शाणे, ते माझे माझा आहे, माझे माझा आहे। अरे माझेत ना अथर्व? सण आणि मून असल्यापासून बाबा फक्त माझा आहे। आणि तू असायच्या आधीपासून बाबा फक्त माझे? नाही, बाबा फक्त माझा आहे, अथर्व माझे आहेत। माझा आहे। अच्छा अच्छा ठीक आहे। वेदा मी अंबिका, लेडीज रिलॅक्स रिलॅक्स लेडी रिलॅक्स। मी 33.33% तुझा आहे, 33.33% तुझा आहे। फक्त? मी सगळ्यांचा आहे। सगळ्यांचं म्हणजे? सगळ्यांचा म्हणजे तुझा, वेदाचा आणि बडीचा, सगळ्यांचा। बडीच सगळ्यांचा बडी। पण बाईसाहेब, अंबिका ताईंना नक्की काय झालं होतं? म्हणजे त्या आजारी होत्या का? मीरा, आपण शरीराला जितकं महत्व देतो ना, तितकं मनाला देत नाही। मनही जपणं तितकंच गरजेचं असतं। त्या दिवशी कदाचित हेच झालं असावं। त्या दोघांपैकी कोणीतरी एक चुकलं। त्या दिवशी अथर्व आणि अंबिकाचं भांडण झालं। कशावरून झालं आम्हाला काहीच माहिती नाही। आम्ही कोणीच घरी नव्हतो। अंबिका, अथर्व आणि वेदा हे तिघच घरी होते, पण भांडण झालं हे मात्र नक्की। त्या दोघांचं भांडण सुरू असताना ते व्हायला नको होतं तेच झालं। वेदाने त्या दोघांना
भांडताना पाहिलं. अंबिका आहे ना, तुला मरायचंय ना? हा, मरायचंय तुला? जा, मला खूप बरं वाटेल. आय बी व्हेरी हॅपी. तू गेलीस ना तर वेदाला मी बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवतो आणि मी इकडनं कायमचं निघून जातो. अथर्व, इतकं काय मनाला लावून घेते? इतकं काय मनाला लावून घेताय म्हणजे काय? सारखं सारखं तेच सांगायचं का? तुला कळत नाही? तू परत जर असं म्हणालीस ना तर तू अथर्व, अंबिकाला रडताना पाहून वेदाला खूप वाईट वाटलं. अथर्व आपल्याशी भांडला ही गोष्ट अंबिकाने फारच मनाला लावून घेतली आणि तो राग मनात धरून तिने स्वतःला जाळून घेतला. कुणाचाही विचार न करता तिने जीव घेतला स्वतःचा. अंबिका, जिच्यावर जीवापाड प्रेम होतं तिला जिवंत सळताना पाहावं लागलं अथर्वला. त्या परिस्थितीत त्याची काय अवस्था झाली असेल याचा विचारही नाही करू शकत. आजही त्या आठवणींनी त्याचं मन होरपळून निघतं. आईचे मलाही ऐकूनच माझ्या अंगावर काटा येतो. अंबिकाला चाफा खूप आवडायचा. हे चाफ्याचं झाड तिनेच लावलं होतं. चाफ्याच्या सुगंधाने आणि तिच्या येण्याने आमचं घर बहरून गेलं होतं. ती गेल्यानंतर हा चाफाही गेला आणि त्याच्याप्रमाणे आमचं घरही सुकून गेलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.